निश्चित रूप से समीर दाऊद वानखेड़े ये जन्म से मुसलमान थे। मुसलमान के नाते उन्होंने इस्लाम धर्म के अनुसार पूरी जिंदगी बिताई, निकाह भी किया और सारी चीज़ें हमने सामने लाई हैं। लेकिन उनके पिताश्री उन्होंने भी धर्मांतर करके निकाह पढ़ाया था, जिससे ये 2 बच्चे उनके थे। जिस तरह से उनके पास जाति का दाखला था, उसके आधार पे कुछ फौज डॉक्यूमेंट के सहारे समीर वानखेड़े ने भी अपनी कास्ट सर्टिफिकेट बनवाई शेड्यूल कास्ट के भीतर। निश्चित रूप से मैं अकेले नहीं, बहुत सारे लोग सामाजिक न्याय विभाग में भी कंप्लेंट करने वाले हैं। जो कास्ट वैलिडिटी का सर्टिफिकेट है उसको वैलिड करने के लिए जो फोरम बना है वहाँ भी कंप्लेंट करेंगे। साथ ही साथ में कुछ लोगों ने क्रिमिनल कंप्लेंट भी फाइल की है। आज हमने एक ट्वीट देखा है जिसमें भारतीय जनता पार्टी के नेता जो SC/ST कमीशन पे उपाध्यक्ष बनाए गए हलदर जी, उन्होंने सर्टिफाई किया है कि वानखेड़े साहब उनसे मिले और उन्होंने उनसे कहा है कि कभी भी उन्होंने इस्लाम धर्म नहीं स्वीकारा, न इस्लाम धर्म के अनुसार शादी की है। उन्होंने सर्टिफाई किया है। कमीशन किस लिए बनाया गया? कमीशन बनाया गया है कि कोई शेड्यूल कास्ट पर अन्याय ना हो, कोई शेड्यूल कास्ट के अधिकारों का हनन ना करे। अगर कोई फर्जी सर्टिफिकेट बनाकर स्वयं फर्जी शेड्यूल कास्ट बनता है, उसके हिमायत में डेप्यूटी चेयरमैन शेड्यूल कास्ट कमीशन के सामने आते हैं। उनका इतिहास भारतीय जनता पार्टी का है, वो भारतीय जनता पार्टी के राजनीतिक कार्यकर्ता हैं। हमें लगता है गैर जिम्मेदार बयान वो दे रहे हैं। कोई कंप्लेंट आए तो कमीशन जांचे और ऐसे आदमी की कंप्लेंट को वो एंडोर्स कर रहे हैं, सार्वजनिक रूप से बयान दे रहे हैं कि इन्होंने कबूल किया है कि वो कभी धर्म परिवर्तन नहीं किया। उन्होंने कभी भी कोई गलत आदमी अपनी गलतियों को कबूलता नहीं है। कोई फर्जी आदमी फर्जीवाड़ा करके मैं फर्जीवाड़ा करता हूँ ये बोलता नहीं। हमें लगता है हलदर जी एक जवाबदारी के पद पे बैठे हुए हैं। फर्जीवाड़ा और फर्जी आदमी को समर्थन करने से उस पद की गरिमा जाती है, उन्हें समझना पड़ेगा। आज समीर वानखेड़े यांनी जे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अधिकारी आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांना सबमिट पण केलेले आहेत। असं आहे, मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष त्यांना ते भेटले। ते हलदर हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहे आणि त्यांनी सर्टिफाय केलेलं आहे की यांनी धर्म परिवर्तन केलंच नाही, म्हणजे त्यांनी त्यांचा जो निकाल आहे ते जाहीर केलेला आहे। सर्टिफिकेट इश्यू हे त्या कमिशननी केलेलं नाही आहे। ती सर्टिफिकेट इश्यू मुंबई शहरातल्या जिल्हा अधिकारी कार्यालयातून इश्यू झालेला आहे। फौज डॉक्युमेंटच्या आधारावर फसवणूक करून हे डॉक्युमेंट काढण्यात आलेले आहे। त्याच्या बाबतीत मुंबईमध्ये पोलीस ठाण्यामध्ये काही तक्रारी काही वकिलांनी दाखल केलेली। सर्टिफिकेट हे वैध है अवैध या ठरवण्यासाठी जात पडताळणी समिती महाराष्ट्राने विभागवार तयार केलेली आहे आणि आमच्या GADनी एक सर्क्युलर पण काढला होता की 2019 पूर्वी ज्या लोकांनी शासकीय नोकरी घेतलेली आहे, ज्यांनी जात पडताळणी केली नाही, त्यांना बंधनकारक आहे की त्यांनी जात पडताळणी करून घ्यावी। आता या केंद्र सरकारला तो नियम लागू नसताना तक्रार झाली तर जात पडताळणी समिती त्या जे दाखला असतो त्याचा तपास करणं त्यांची जबाबदारी आहे। निश्चित रूपाने सामाजिक न्याय विभागाकडे लोक तक्रार करणार आहे। त्याचबरोबर जात पडताळणी समिती जे कोकण विभागाची आहे तिकडे तक्रार होईल।
आणि बोगस कागदावर हे दाखला काढण्यात आलेला हे सिद्ध होणार आहे. हलदर साहेब, तुम्ही भाजपचे नेते असताना तुम्हाला राजकीय हे पदं मिळालेली आहे, त्या पदाची गरिमा कुठेतरी मलिन करू नका. SC/ST कमिशन हे मागासवर्गीयांचा आदिवासींच्या अधिकाराचा रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. एखादा व्यक्ती फर्जीवाडा करून स्वतःला फर्जी शेड्यूल कास्ट सांगतोय आणि त्याच्या बाजू तुम्ही मांडायला समोर येत आहे, हे कुठेतरी शोभनीय नाही. तुम्हाला अधिकार नाही की तुम्ही कोणाच्याही सर्टिफिकेटला किंवा कोणी सांगणार की माझ्यासमोर त्यांनी सांगितलेलं आहे की मी धर्म परिवर्तन केलं नाही, सर्टिफाय करण्याचा अधिकार नाही. त्या पदाला कलंक म्हणू लावा नका. त्या पदाला एक गरिमा असते, ते गरिमा सोडू नका, मी तुम्हाला विनंती करतो. असा पण आरोप होतोय, तुम्ही म्हटलं होतं की अधिवेशनामध्ये बरेच पत्ते जे उघडतील, तर असा आरोप केला जातो आहे की बाकीचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा असेल, महागाईचा असेल, बाकी इतर प्रश्न जे आहेत ते डावलण्यासाठी हा सगळा कट आहे आणि अधिवेशनामध्ये पण त्याच मुद्द्यावर डावलून या मुद्द्यावरती चर्चा होणार आहे. आतापासून भाजपवाले किती घाबरत आहे? कुठले नेते इतका आजपासून घाबरू लागले? अरे या मुद्दा नाही, असा एक मुद्दा आहे. एक आदिवासी महिलेला किडनॅप करून भाजपचे नेत्यांनी मुंबईत डावलून ठेवलं, त्याला मेडिकल करून त्याच्या गावी पाठवलं. गावी गेल्यानंतर त्या नवऱ्याला त्यांनी सगळी माहिती दिलीनंतर त्याचा नवरा जुनूस तडवी आदिवासी त्यांनी आत्महत्या केलेली आहे. जामनेरची ती घटना आहे. ती मुलगी कुठल्या नेत्याच्या घरात होती त्या नेत्याला पण माहीत आहे. आणि असे बरेचसे प्रश्न आहे. सामान्य घरातली पोरी पळवायची, स्वतःच्या घरात ठेवायचा, दुष्कर्म करायचा, ते परत गावी जाऊन जर नवऱ्याच्या समोर सगळा इतिहास त्यांनी सांगितला, आत्महत्या करण्याची पाळी येते. ही केस जामनेरमध्ये दाखल झालेली आहे आणि कुणाच्या घरात ही पोरगी होती, कोणी घेऊन गेला होता, याचा पण खुलासा विधानसभेत होईल. धनंजय मुंडे राहिलं. नाही बघा, असं आहे, निश्चित रूपाने बोगस सर्टिफिकेटचा विषय हा गंभीर आहे. मी कंप्लेंट काय, कोणीही साधारण माणूस कंप्लेंट करेल तर त्याच्यावर कारवाई होत आहे. आणि माझ्याकडे जे पुरावे आहे निश्चित रूपाने सामाजिक न्याय विभागाने लिहिणार आहे. पण माझी माहिती आहे की बरेचसे लोक त्यांना वाटते की आमच्या हक्काचा एक पद फर्जीवाडा करून एका माणसांनी हुसकून घेतलेला आहे, त्यासाठी लोक तक्रार करतील.